भंडाऱ्यातून एक अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारी घटना समोर आली आहे। जिल्ह्यातील रामपुरी गावात एका 19 वर्षाच्या तरुण मुलीला किरकोळ वादातून बेदम मारहाण करण्यात आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे या गंभीर प्रकरणात पीडितेला न्याय देण्याऐवजी पालांदूर पोलिसांनी केवळ एनसीआर नोंदवून प्रकरणावर पडदा टाकल्याचा गंभीर आरोप पीडित कुटुंबाने केला आहे। भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील रामपुरी गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। इथे राहणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीला शेजारी राहणाऱ्या नराधमाने अत्यंत निघृणपणे मारहाण केली। केवळ किरकोळ वाद झाला आणि या वादाचे रूपांतर थेट हल्ल्यात झाले। नराधम शेजाऱ्याने या तरुणीचे केस ओढून तिच्या मानपाठावर आणि शरीराच्या विविध भागांवर बेदम मारहाण केली। या हल्ल्यात ही तरुणी गंभीर जखमी झाली असून सध्या तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कुठे राहता? रामपुरी तालुका लाखनी। लाखनी। 27 तारखेला जो प्रकरण घडला तो प्रकरण कसा घडला? तो मुलीनं बाहेर काढ म्हणलं तर तिथल्यासाठी मारायला धावत होता। मारलं त्यांना, माझी मुलगी बेदारली तर मी वाडीकडे धावत गेली, अच्छा। सोडवली दा, पण सोडत नव्हता, मारतच होता मी गेली तरी। आणि ज्या व्यक्तीने मारहाण केली त्या व्यक्तीचं नाव काय आहे? श्रीधर मेश्राम। मेश्राम। वय किती आहे त्याची? 42। तर मग मारहाण केल्याच्या नंतर जवळपास किती वेळ हा भांडण चालला? मारहाण किती वेळ चालली? 20 मिनिट झालं होतं। 20 मिनिट। त्यावेळेस तुमच्या मुलीला कुठं कुठं मारहाण लागली? म्हणजे तो केसा धरून मानायला धरून मारताच होता तो। मारतच होता? सोडल्यानं सोडत नव्हता, मी सोडवायला गेलो तरी नव्हता सोडत। म्हणजे तुम्ही सोडवण्यासाठी गेले तरी सोडत हो, नव्हता? गेलो सोड म्हणा पण सोडतच नव्हता तो। अच्छा। त्याच्यानंतर अजून मग तुम्ही सोडवल्याच्या नंतर मग तुम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला गेले? हो, नाही, पोलीस वाल्याला फोन केला, गाडी बोलावले, गाडी आली, त्याच्यानंतर मी मग पोलीस ठाण्यात गेली, बोलावला त्याला। मग गेल्याच्या नंतर ते पोलिसांनी जसं तुम्ही बसली असाल, हो, तुमची मुलगी आणि तुम्ही, हो, दोघे मारी खेळतात। तर मग तुम्ही बसल्याच्या नंतर तुमच्या सांगण्याप्रमाणे नाही, तेच बोलत नाही, त्याचे आपणच रिपोर्ट आमच्या सांगल्यामध्ये लिहिलाच नाही देणार। म्हणजे तुमच्या सांगण्याप्रमाणे पोलिसांनी तक्रार दिली नाही? नाही। काय वाटते, आतापर्यंत काय कारवाई झाली का पोलिसांकडनं? नाही, काहीच नाही केला। अच्छा। तुमची काय मागणी आहे? कारवाई व्हायला पाहिजे? कारवाई व्हायला पाहिजे नाही का आता? अच्छा। सध्या तुमची मुलगी, आता तुमच्या मुलीची तब्येत सध्या कशी आहे? आता म्हणजे आहे थोडीशी आरामात आहे। पण खरी धक्कादायक आणि संतापजनक बाब या मारहाणीनंतर समोर आली आहे। ज्या पोलिसांवर जनतेच्या रक्षणाची जबाबदारी आहे त्याच पालांदूर पोलिसांनी या प्रकरणात कमालीची दिरंगाई दाखवल्याचा आरोप होतोय। इतकी गंभीर घटना घडूनही पोलिसांनी केवळ एका साधी एनसीआर म्हणजेच अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून आरोपीला जणू पाठीशी घातले आहे। तक्रार नोंदवताना पोलिसांनी आमचे संपूर्ण म्हणणे ऐकूनच घेतले नाही असा थेट आणि गंभीर आरोप स्वतः पीडित तरुणीने केला आहे। 27 तारखेला जो प्रकरण घडला तर त्यावेळेस काय प्रकरण घडला होता तुझ्यासोबत? मी फक्त वायर काढ म्हणाली गेली होती त्याच्याकडे, तर अच्छा। त्याने मला मारायला धावली ना, ती गच्ची हात पकडूनसाठी मला मारलंय, 2 थापडा येती मारला ना। मी म्हणतो थांबर, आपल्या आई जेव्हा नाव सांगत आहे, तर मग आणखी जोरात पकडला ना, आणखी खालता आपटलं। अच्छा। कुठं खालता? केसानं पकडून आपटलं की मानेला पकडून आपटलं? ती केसाला धरून फक्त आपटले। अच्छा। काय नाव आहे त्या आरोपीचं? श्रीधर मेश्राम। हा आरोपी तुमच्या घराच्या शेजारी असतो का? अच्छा। किती 27 तारखेला म्हणजे किती वाजता ही घटना घडली? 4 म्हणजे सायंकाळच्या दरम्यान। मग मारहाण झाल्याच्या नंतर जवळपास किती वेळ त्या, म्हणजे जवळपास 15-20 मिनिट मारहाण केली? 5 मिनिट? 20 मिनिट। बरं, मारहाण झाल्याच्या नंतर तुला काही दुखापत वगैरे झाली होती? म्हणजे मानेला वगैरे? बोलत नव्हती का जी, अशी लढत होती सतत। अच्छा। त्याच्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला गेले होते का तक्रार देण्यासाठी? अच्छा। पोलीस स्टेशनात जेव्हा तक्रार तुम्ही देण्यासाठी गेले होते तर तू जे म्हणत होतीस, तुझ्या म्हणण्याप्रमाणे पोलिसांनी तक्रार लिहिली का? नाही। ते आपण सांगितलं, आपण काय वाटते तुला जी मारहाण झाली, गंभीर दुखापत झाली, तुझ्या शरीराच्या चुकीच्या ठिकाणी त्याने हात वगैरे लावलं का आरोपीने? अच्छा। काय कारवाई झाली पोलिसांकडून असं वाटते तुला की नाही झाली? काय मागणी आहे तुझी? कारवाई व्हायला पाहिजे? त्याला बोलवायला पाहिजे होता। अच्छा, कारवाई करायला पाहिजे होती। वडिलांचे छत्र गमावलेल्या या तरुणीला न्यायासाठी आज तिच्या वृद्ध आजी आणि हताशाईसोबत सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत। कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवणारा आरोपी मात्र अजूनही मोकाट फिरत असल्याने संपूर्ण रामपुरी गावात आणि भंडारा जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। आरोपीला तात्काळ अटक करून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। आता यावर भंडारा पोलीस प्रशासन काय कारवाई करते आणि या लेकीला न्याय कधी मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। उदय चक्रधर, भंडारा।